बातमी समोर येते। दिल्लीमधील अनेक शाळांना बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। दिल्लीमधील अनेक शाळांना सुट्टी दिल्याची माहिती समोर येते। मयूर विहारमधील मदर मेरी शाळेचा धमकी मिळाल्याची पोलिसांना माहिती मिळाली। द्वारकामध्ये डीपीएस शाळेला देखील धमकी मिळाली आहे। पहाटे 4:30 वाजता मेल मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून मेल कुठून आला याची चौकशी सध्या सुरू करण्यात आली आहे। घाबरून जाण्याची गरज नाही, पालकांनी काळजी करू नये असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। कुठलीही संशयास्पद वस्तू अद्याप मिळालेली नाही अशीही पोलिसांची माहिती आहे। मयूर विहारच्या मदर मेरी शाळेबाहेर या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। दिल्लीकरांची सकाळ आजची मोठ्याने घाबरवणाऱ्या बातमीने झालेली आहे, कारण दिल्लीमधील अनेक शाळांना बॉम्ब निवडून देण्याची धमकी आज पहाटेच मिळालेली होती। मी ज्या शाळेबाहेर उभा आहे या शाळेला देखील खरं तर पहाटेच एक मेल मिळालेला होता आणि त्या मेलनुसार ही शाळा जी आहे ती उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली होती। मी मयूर विहारमधील मदर मेरी स्कूलच्या बाहेर आहे आणि या देखील शाळेला धमकी देण्यात आलेली। फक्त हीच शाळा नाही तर अजून नोएडामधील काही शाळा असतील किंवा साकेतमधील शाळा असतील किंवा द्वारकामधील शाळा असतील, यासह अनेक शाळांना जे आहे आज पहाटे एक मेल आला होता 4-4:30च्या आसपास आणि त्यानुसार मेलने बॉम्ब निवडून देण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे पालकांमध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये जे असे आहे ते घाबरलेलं वातावरण जे आहे ते बघायला मिळालं। खरं तर पोलीस असतील किंवा सायबरची टीम असेल, हा नेमका मेल कुठून आलेला आहे, नेमका मेल कोणी पाठवलेला आहे, या सगळ्याची निगराणी किंवा या सगळ्याची चौकशी जी आहे ते या सगळ्यांकडून केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर ही काही पहिली वेळ नाही, यापूर्वी देखील अनेक अशा पद्धतीचे मेल जे आहेत ते या ठिकाणच्या शाळांना आलेले आपल्याला बघायला मिळालं होतं। मात्र अशा पद्धतीने जवळपास 8 ते 10 शाळांना अचानक पद्धतीनं एक प्रकारेच हे सगळे जे मेल जे आहेत ते आल्यामुळे कुठेतरी घाबरल्याचं वातावरण बघायला मिळालं होतं आणि या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलीस असतील किंवा इतर टीम जे आहेत त्यांच्याकडनं सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।